आता वयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 वर पुण्यात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। महायुतीत दंगा नको असं धंगेकरांना सांगितलंय। गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। दरम्यान रवींद्र धंगेकरांची उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार। धंगेकर काय बोलणार याकडे लक्ष। आगामी निवडणुकांमध्ये जैन समाजही रिंगणात उतरणार। निलेश चंद्र मुनींचा इशारा। तर कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रिंगणात उतरणार असल्याचं वक्तव्य। लवकरच अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची माहिती। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। मृत कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतरखान्यांविरोधात पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। मरीन लाईन्सला जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा। आम्ही दाणे टाकण्यासाठी येऊ म्हणत लगावला टोला। तर संघाच्या माध्यमातून भाजपाकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू। या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता। सामनातून भाजपवर निशाणा। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। अतिरिक्त माहिती ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीत घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले। रात्री बँका चालू ठेवल्या। संजय राऊतांची टीका। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानी यांची अजित पवारांवर जोरदार टीका। राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा। राजकारणात 40 वर्ष निवडून येणं सोपं, पण पहिल्यांदा निवडून येणं फार कठीण असतं। गिरीश महाजनांचं वक्तव्य। आता पाहूयात दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा उद्या ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा। ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मोर्चा असणार। मोर्चात राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव, अभिजित पानसे सहभागी होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्त्वाच्या बैठकीमध्ये दोन्हीही पवार एकत्र। जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कारखानदारांची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व। स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार। मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य। मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेणार तो मान्य राहणार असंही केलं स्पष्ट। गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। धर्मराव बाबा आत्रामी यांची घोषणा। भाजपाकडून विधानसभेत मला पराभूत करण्याचा प्रयत्न असाही आरोप। म्हणूनच यावेळी जिल्हा परिषदेत स्वबळावर लढणार, आत्रामांनी केलं स्पष्ट। मविया नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांनी 2 सहकाऱ्यांसह निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेत शिष्टमंडळात सहभागी व्हावं। राऊतांचं फडणवीसांना आवाहन। तर कर्ज वसुलीला 1 वर्षांसाठी स्थगिती हा अंबरडा मोर्चाचा परिणाम। सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केला आहे। शेती नुकसान भरपाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा। सत्तेत असताना दमडी न देणारे उबाटा गट आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतायत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर।